मित्रांनो, आज तुम्ही जिममध्ये गेल्यावरती वर्कआउट कसं करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे. आज पहिला दिवस असणार आहे. आज आपण चेस्ट आणि ट्रायसेपचा वर्कआउट करणार आहे. पण हे वर्कआउट करण्याच्या अगोदर तुम्ही चांगली स्ट्रेचिंग म्हणजे शरीराला वॉर्मअप केला पाहिजे. आता स्ट्रेचिंग आणि वॉर्मअपमध्ये फरक आहे, त्यामुळे लक्षात घ्या. ज्यावेळेस तुम्ही वॉर्मअप करता त्यावेळेस कोणतीच पोझिशन तुम्हाला होल्ड करून थांबायची नाही. उदाहरणार्थ असं तुम्हाला कंटिन्यू होल्ड करून नाही थांबायचं. हे कधी करायचं आहे? वर्कआउट झाल्यावरती. त्यामुळे याचा डिफरन्स समजून घ्या. आता वॉर्मअप कसा करायचा? का तुमची शरीर गरम करायचं आहे तुम्हाला, जेणेकरून काय होणार आहे, ब्लड फ्लो तुमच्या शरीरावरती शरीराच्या आतमध्ये गेल्याच्या नंतर त्या मसलमध्ये तुमचा ब्लड फ्लो चांगला होणार आहे, तुमचं शरीर वॉर्म होणार आहे, त्याच्यानंतर शरीर तुमचं वर्कआउटसाठी तयार होणार आहे. आता वॉर्मअप कोणता केला पाहिजे लक्षात घ्या. मी बेसिक वॉर्मअप सांगतो तुम्हाला, जे मी स्वतः करतो. जास्त कॉम्प्लिकेटेड करायचं नाही, बेसिक वॉर्मअप करायचे तुम्हाला. तुम्ही जम्पिंग जॅक सुद्धा करू शकता. उदाहरणार्थ ह्या जम्पिंग जॅक्सचे तुम्ही 3 सेट केले आणि त्याच्यानंतर डायरेक्ट तुमचं वर्कआउट स्टार्ट केलं तरी पण काय फरक पडत नाही. असं तुमचं सोपं वर्कआउट असलं पाहिजे नाही. असं वर्कआउट तुम्हाला करायचं आहे. आता चला आपण चेस्ट आणि ट्रायसेपचा वर्कआउट करणार आहे. आता चेस्टच्या वर्कआउटला करायच्या अगोदर तुम्ही ट्रेडमिलवरती 10 मिनटं वॉकिंग केलं तरी पण तुमचा वॉर्मअप होणार आहे. एक तर जम्पिंग जॅक्स करा किंवा वॉकिंग करा 10 मिनटं, दोन्ही पण चालू शकतं. आता चेस्टचा वर्कआउट करायचा आहे आपल्याला. चेस्टचं वर्कआउट करण्याच्या अगोदर तुम्हाला डिप्स मारायचे. डिप्सचे तुम्हाला 3 सेट घ्यायचे. 10-10चे 3 सेट घेतले तरी पण काय हरकत नाही. आता डिप्स कसे मारायचे ते लक्षपूर्वक पहा. तुम्हाला शोल्डरच्या थोडंसं बाहेर अंतर ठेवायचं आहे. माझे कोपरे बघा साईडनी, असं खाली जायचं आहे तुम्हाला. 1 2 3 4 असं तुम्हाला डिप्स मारायचे. ज्या लोकांना डिप्सचे सेट जात नाही त्यांनी बेंचवरती सुद्धा डिप्स मारू शकता. दाखवतो तुम्हाला मी डिप्स कसे मारायचे बेंचवरती. आता ज्या लोकांना डिप्स मारायला जमत नाही तर जिममध्ये तुमचा असा बेंच असेल, फिमेल्स असतील, शक्यतो फिमेल्सला डिप्स मारायला जमत नाही, त्यांनी असं अंतर घ्यायचे, सरळ असे डिप्स मारायचे. सरळ 1 2 3 असे सरळ तुम्हाला डिप्स मारायचे. याच्यावरती तुमची प्रोग्रेस करायची आहे. 5-10 जेवढे डिप्स तुम्हाला जातील तेवढे तुम्हाला मारायचे. इथं तुम्ही 3 सेट मारायची आहे. शरीर तुमचं चांगलं गरम होणार आहे. तुमचा वॉर्मअप झालेला आहे चेस्टचा. याच्यानंतर आपण डायरेक्ट चेस्टचं वर्कआउट करणार आहे. आता आपण जर तुमच्या जिममध्ये चेस्ट प्रेसची मशीन असेल तर शक्यतो मशीनवरतीच वर्कआउट करायचं आहे. आता आमच्या जिममध्ये वेगळी मशीन आहे, तुमच्या जिममध्ये वेगळी असू शकते. आमच्या जिममध्ये कोणती मशीन आहे त्याच्यावरती तुम्हाला मी वर्कआउट करून दाखवतो. आता हे चेस्ट प्रेसचं मशीन आहे, तुमच्या जिममध्ये जरा वेगळं असू शकतं. याच्यावरती वर्कआउट कसं करायचं आहे ते लक्षपूर्वक ऐका. तुम्हाला जवळ धरायचं आहे कोपरे, एकदम चेस्ट अप करायची. तुम्हाला असं वाकडं तिकडे बसायचं नाही, एकदम स्ट्रेट छाती बाहेर काढून थांबायचे. स्ट्रेट पुढं पुश करायचे. 1 2 3 4 ह्या अशा रेपिटेशन तुम्हाला मारायचे. आता लक्षात घ्या, याचे तुम्हाला 3 रेपिटेशन मारायचे. म्हणजे 15 12 10 असे 3 रेपिटेशन मारले तरी पण काय हरकत नाही. 10पेक्षा जास्त मारण्याचा प्रयत्न करायचा आहे. प्रत्येक सेटला तुम्हाला वजन वाढवतच जायचे, प्रोग्रेस करतच जायचे, तरच तुम्हाला चांगली मदत होणार आहे तुमची मसल ग्रोथ होण्यासाठी. पहिला सेट आपण आहे ना चेस्ट प्रेसचं मारलेलं आहे. आपण फ्लॅट चेस्ट प्रेसचं मशीन होतं ते. आता आपण इन्क्लाइन चेस्ट प्रेसचं मशीन मारणार आहे, वर्कआउट करणार आहे बारबेलवरती. आता तुम्ही हे डंबेलवरती पण करू शकता. मी बारवरती करतोय. लक्षपूर्वक अंतर किती घ्यायचं आहे त्याच्यानुसार तुम्हाला वर्कआउट करायचं आहे. आता एक ग्रिप असते ना, शोल्डरच्या थोडंसं किंचित बाहेर घ्यायचं आहे तुम्हाला. नंतर तुम्हाला अप करायचं आहे. स्लो छातीपर्यंत न्यायचं आहे. छातीला पूर्ण टेकवण्याची गरज नाही, थोडंसं छातीजवळ न्यायचं आहे. पूर्ण तुम्हाला स्ट्रेच करायची आहे तुमची चेस्ट. परत अप करायचं आहे. 1 2 3 असं वर्कआउट तुम्हाला करायचं आहे. लक्षात ठेवा, हे व्यवस्थित बॅलन्सनी करायचं आहे तुम्हाला. उगाच जास्त वेट मारायचं नाही आहे. प्रोग्रेस कशी करायची तुम्हाला माहिती का? वेट असं घ्यायचं आहे जे व्यवस्थित रेपिटेशन तुम्हाला फुल रेंज ऑफ मोशनने तुम्हाला मारता आलं पाहिजे. नाही उगाच जास्त वजन घेऊन पटपट मारून त्याला काहीच अर्थ नाही. स्लो प्रोग्रेस करायची आणि हळूहळू वजन तुम्हाला याच्यात पण वाढवत जायचे. याच्यात पण तुम्हाला 12 10 आणि 8 असे रेपिटेशन तुम्ही घेऊ शकता. फक्त प्रत्येक सेटच्या वेळी तुम्हाला वजन वाढवत जायचे. आता आपला तिसरा सेट असणार आहे पेक डेक फ्लायचा. आता ह्या मशीनवरती चूक काय करतात मॅक्झिमम लोक ते मी तुम्हाला दाखवणार आहे. हात असे धरतात बरं का, आणि असे वर्कआउट करतात. असं नाही करायचे. तुम्हाला कोपरे असे धरायचे, वरती घ्यायचे. प्रॉपर तुमच्या चेस्टला प्रेस आला पाहिजे. नाही फुल रेंज ऑफ मोशननी मारायचे, कंट्रोल वेनी मारायचे. ह्या मशीनचे तुम्हाला पण 3 रेपिटेशन घ्यायचे. पण लक्षात ठेवा, आयसोलेशन मुवमेंट आहे, याच्यामुळे त्याला 15-15चे तुम्हाला 3 सेट घ्यायचे ह्या मशीनवरती. असं चेस्टचे 3 सेट कंप्लीट होणार आहे तुमचे. याच्यामध्येच वेट वाढवत जायचे. चेस्टचं वर्कआउट आपलं संपलेलं आहे बाकीच्या लोकांसाठी. पण
ज्या लोकांना एकदम इंटेन्स वर्कआउट करायचं आहे, जे भरपूर दिवस झाले जे लोक जिमला जात आहेत त्यांनी डबल बारचा वर्कआउट करायचा आहे. माझा पर्सनल फेवरेट डबल बारचा वर्कआउट असतो. मी वेट लावून सुद्धा डबल बार मारत असतो. तुम्हाला एकदा मारून दाखवतो का ॲक्युरेट डबल बार कसा मारायचा. आता आपला शेवटचा सेट चेस्ट असणार आहे डबल बारचा. तर लक्षात घ्या डबल बार कसा मारायचा, एकदम ॲक्युरेट मारायचा आहे तुम्हाला. जर तुम्ही चुकीचा मारला तर सगळा प्रेशर तुमचा ट्रायसेपवरती जाणार आहे. तुम्हाला पाय क्रॉस करून घ्यायचे, मान पुढं झुकवायची आहे, कंप्लीट खाली जायचं आहे. 1 2 3 4 5 असा तुम्हाला डबल बार मारायचा आहे. आता डबल बारची सेट तुम्हाला फेल्युअरपर्यंत मारायची आहे. म्हणजे इतकं डबल बार मारायचे आहे वर्कआउट संपल्यावरती तुमचं चेस्टचं का तुम्हाला एक सुद्धा रेप्युटेशन गेली नाही पाहिजे नाही. म्हणजे प्रत्येक सेट हा फेल्युअरपर्यंतच गेला पाहिजे ना तुमचा. चेस्टचा वर्कआउट आता संपलेला आहे. याच्यासोबत आपण ट्रायसेपचा वर्कआउट करणार आहे. लक्षात घ्या चेस्टचा वर्कआउट करतानाच आपला मॅक्झिमम ट्रायसेप ट्रेन झालेला असतो. त्यामुळे चेस्ट झाल्याच्या नंतर ट्रायसेपला जास्त सेट अजिबात मारत बसायचे नाही. फक्त 2 सेट मारायचे. मी तुम्हाला दाखवतो, एकदम साधे आणि सिंपल असणार आहे. आता आपल्याला पुढचा मसल आहे आपला ट्रायसेप असणार आहे. आता ट्रायसेप मसलमध्ये ना तुम्हाला 2च सेट मारायचे. आपण रोप पुश डाऊनचा सेट घेणार आहे. आता सेट मी कसा मारतो ते बघा. भरपूर लोक वेगवेगळ्या पद्धतीने मारतात, काही झुकून मारतात, काही उभं राहून मारतात. मी साधी सिंपल तुम्हाला प्रोसिजर सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला जास्त विचार करण्याची गरज पडणार नाही. साधं सिंपल ठेवायचा सेट तुमचा. होल्ड करायचं तुम्हाला. लक्षात द्या कोपरे तुम्हाला लॉक करून टाकायचे. चेस्ट अप पाहिजे नाही तुमची, गुडघे वगैरे याच्याकडे तुमचं लक्ष नाही पाहिजे. प्रॉपर कोपऱ्यावरती लक्ष पाहिजे नाही, ट्रायसेपवरती. पूर्ण अप करायचे, पूर्ण भारी घ्यायचे, खाली घ्यायचे तुम्हाला. पूर्ण अप करायचे, पूर्ण खाली करायचे. आणि असं वरच्यावर नाही मारायचं. पूर्ण रेपिटेशन पाहिजे नाही, एकदम स्ट्रॉंग. 1 2 3 4 5 असं जर केलं ना तुम्ही ट्रायसेपवरती एकदम ॲक्युरेट प्रेशर येतो आणि तुमचा सेट पण एकदम परफेक्ट होतो. तुम्हाला जास्त जवळ पण थांबायचं नाही आहे किंवा जास्त असं लांब पण थांबायचं नाही. परफेक्ट एक अंतर घ्यायचं तुम्हाला. प्रॉपर सेट परफॉर्म करायचा आहे. आता ट्रायसेपचा एक सेट झाला ट्रायसेप पुश डाऊनचा. आता हीच सेटिंग ठेवायची तुम्हाला. फक्त हे खाली घ्यायचे. आता पुढचा सेट याच्यावरतीच असणार आहे. आता आपला दुसरा सेट असणार आहे ट्रायसेपचा. ओव्हरहेड ट्रायसेप मारतोय आपण रोपवरती. लक्षात घ्या कोपरे तुम्हाला कानाजवळ न्यायचे आहेत. 1 2 3 4 5 आता याच्यामध्ये चूक कुठं करता माहिती का लोक? फोर्सफुली कानाजवळ नेण्याचा प्रयत्न करताय. लक्षात ठेवा मी जो मारून दाखवलाय तुम्हाला सेट, कानाजवळ तुम्हाला परफेक्ट पहिल्या दिवशी जमणार नाही. खूप प्रॅक्टिस केल्याच्या नंतरच तुम्हाला परफेक्ट सेट मारायला जमणार आहे. त्याच्यामुळे थोडं जरी हात बाहेर गेले तरी काळजी करण्यासारखं काहीच नाही आहे. प्रॅक्टिसनीच तुम्ही परफेक्ट होणार आहे. पहिल्या दिवशी कुणी परफेक्ट होत नाही. हे 2 मी ट्रायसेपचे सेट सांगलेले. याच्या तुम्ही 3-3 सेट घ्यायचे. प्रत्येक सेटच्या वेळी तुम्हाला थोडं वजन प्रत्येक वेळी वाढवत जायचे. त्यावेळेसच तुमचा ट्रायसेप चांगला ग्रो होणार आहे आणि त्याची चांगली प्रोग्रेस होणार आहे. आणि बायसेप आणि ट्रायसेपमध्ये ट्रायसेप हा खूप मोठा मसल आहे. ट्रायसेप मोठा झाल्याशिवाय तुमचा हात मोठा दिसणार नाही. आणि जे लोक नॅचरली वर्कआउट करताय, सप्लिमेंट घेत आहे फक्त, लक्षात ठेवा तुम्हाला बॉडी बनवायला खूप टाईम लागणार आहे. त्यामुळे एका दिवसात किंवा एका महिन्यात किंवा एका वर्षात बॉडी बनत नाही. 3-4 वर्ष चांगली तुम्हाला दिल्याशिवाय चांगली ग्रोथ पण होणार नाही आहे आणि तुमचे मसल पण चांगले बनणार नाही. आता एवढं आपलं चेस्ट आणि ट्रायसेपचं वर्कआउट झाल्याच्या नंतर आपल्याला इन्क्लाइन वॉक करायचं आहे. आता इन्क्लाइन वॉकला सेटिंग काय असणार आहे मी तुम्हाला दाखवतो. आणि चालायचं कसं, त्यावेळेस तुमचा फॅट लॉस पण चांगला होतो आणि मसल बिल्डिंग एकदम भारी होते. ट्रेडमिलच्या मशीनवरती तुम्हाला चालताना इन्क्लाइनला सेटिंग कशी असली पाहिजे? स्पीड हे तुमचं 4 ते 4.5 मध्ये पाहिजे आणि इन्क्लाइनला सेटिंग 8 ते 10 मध्ये पाहिजे नाही. जास्त इन्क्लाइनला केल्यावरती काही लोकांची बॅक दुखू शकते, लोअर बॅक. त्यामुळे तुम्ही ही प्रॉपर सेटिंग करायची आणि तुम्हाला वॉकिंग करायची. आता वॉकिंग करताना तुम्हाला असं धरून नाही चालायचं आहे किंवा असं धरून पण चालतात काही लोक, त्याला काहीच अर्थ नाही. प्रॉपर वॉकिंग करायची तुम्हाला. त्याच्यावेळेस तुम्हाला रिझल्ट चांगले भेटणार आहे. फॅट लॉस पण तुमचा चांगला होणार आहे. आणि इन्क्लाइन वॉक तुम्हाला 20 ते 25 मिनटं डेली वर्कआउट नंतर करायचं आहे. त्यावेळेसच तुम्हाला रिझल्ट एकदम चांगले भेटणार आहे. आता आपली चेस्ट आणि ट्रायसेपचं वर्कआउट संपल्यावरती चेस्ट आणि ट्रायसेपची स्ट्रेचिंग कशी करायची वर्कआउट झाल्यावरती, जेणेकरून आपले मसल रिलॅक्स होणार आहे आणि फ्लेक्झिबिलिटी राहणार आहे. जर तुम्ही स्ट्रेचिंग केली नाही तुमचे मसल स्टिफ होतात, तुमची फ्लेक्झिबिलिटी पण अजिबात राहत नाही. आता जर तुमचे ट्रेनर असतील त्यांच्याकडून तुम्ही स्ट्रेचिंग करू शकता. जर ट्रेनर नसतील तर मी एक सोपी पद्धत सांगतो, ते तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला हाताशी पकडायचे वरती, जास्त बाहेर पण अंतर घ्यायचं नाही, शोल्डरपेक्षा थोडेसे मागे ठेवायचे, खाली बसायचे. असं तुम्हाला 10 सेकंद होल्ड करायचे. असे 2-3 वेळा तुम्ही करू शकता. ही झाली तुमची चेस्टची स्ट्रेचिंग. आता ट्रायसेपची स्ट्रेचिंग कशी करायची? तुम्हाला कोपरे कानाजवळ न्यायचे, असे दाबायचे तुम्हाला आणि होल्ड करायचे.
10 सेकंद होल्ड करायचे. त्याच्यानंतर दुसरा हात घ्यायचा आहे, तो पण तुम्हाला 10 सेकंद होल्ड करायचा आहे. असं 2 ते 3 वेळा केल्याच्या नंतर आपली चेस्ट आणि ट्रायसेप्सची स्ट्रेचिंग झालेली आहे. त्याच्यानंतर आपलं वर्कआउट संपलेलं आहे. आजचा आपला चेस्ट आणि ट्रायसेप्सचा वर्कआउट संपलेला आहे. लक्षात घ्या, फक्त वर्कआउट केल्याने फक्त तुमचे मसल तुटणार आहे, ते रिपेअर होऊन मोठे होण्यासाठी किंवा फॅट लॉस होण्यासाठी तुम्हाला डाएट हा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. वर्कआउट झाल्यावरती तुम्हाला घरी गेल्यावरती हाय प्रोटीन आहार घ्यायचा आहे. त्याच्यासोबत वजनाच्या 1.5 ते 2 तुमच्या आहारामध्ये प्रोटीन असलं पाहिजे चांगली मसल ग्रोथ होण्यासाठी. फक्त सप्लिमेंट तुमची बॉडी बनवणार नाही, त्यासोबत तुम्हाला आहार जास्त प्रॉपर घेणे गरजेचं आहे. असा वर्कआउट केल्यास तुमचं वर्कआउट पण चांगला होणार आहे आणि फॅट लॉस पण चांगला होणार आहे. भेटूया उद्या वर्कआउट असणार आहे आपलं बॅक आणि बायसेप्स.